बिग बॉस मराठी सीझन 5च्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला तिकडे छोटे छोटे ग्रुप बनवायचा प्रयत्न करताना लोक दिसत आहेत. कारण की पूर्णपणे तिकडे ते 4 जण, म्हणजे पहिली गोष्ट 3 जण होत्या. कोण होत्या त्या तुम्हाला लगेच माझ्या मागे देखील कळतच असेल मी नेमकं कोणाबद्दल बोलतोय. कारण की ज्या पद्धतीने ते तिकडे सोबत बसून नॉमिनेशन्स पासून कसं वाचता येईल किंवा नॉमिनेट कोणाला करू नये किंवा आपली आपली काय ग्रुपची कॅपॅसिटी कशी वाढेल या प्रकारच्या गोष्टी तिकडे बोलायचा प्रयत्न चालू झालेला आहे. फक्त पहिल्या दिवशी म्हणजे काय विषय चाललाय नेमका काय हे प्रकरण तेच तुम्हाला सांगतो. तिकडे आपली जी योगिता चव्हाण आहे, त्यानंतर आपले आर्या जाधव आहे आणि नंतर जी जान्हवी किल्लेकर आहे ना, या सगळ्या तिकडे त्या एका सोफ्यावर बसलेल्या होत्या. जिकडे जेल होतं ना ऑलरेडी पहिले त्या ठिकाणी, आता तिकडे त्या काउचवर त्या आपल्या सोफ्यावर बसलेल्या होत्या आणि तिकडून आपली ही इरिना रुदाकोवा ही अशी चालत चालत येत असते. तर हळूच कोणतरी, आता माझ्या लक्षात येत नाही योगिता किंवा मग जी आर्या आहे, आर्या जाधव आहे, ती योगिताच्या कानात बोलते की हिला आपण आपल्या ग्रुपमध्ये सामील करून घेऊया, हिला आपण आपली एकदम काय होतं त्याला कॅपॅसिटी वाढवूया, आपले नंबर्स आपण वाढवूया, अशा प्रकारच्या गोष्टी करायचा प्रयत्न तिकडे आर्या करत आहे. अरे आताशी तुमचा पहिला दिवस आहे तिकडे घरामध्ये, तुम्हाला पहिल्याच दिवशी ग्रुप बनवायची काय गरज पडते? ऑटोमॅटिक जे ग्रुप होतील पहिल्या 8 दिवसात तुमची कोणासोबत बॉन्डिंग होते, काय होते या संपूर्ण गोष्टी तुम्ही तिकडे बघा ना. पहिल्याच दिवशी तुम्ही तिकडे ग्रुप कसा बनवायचा हे विचार करताय, नॉमिनेट पण पासून कसं वाचायचं या गोष्टीवर तुम्ही बोलताय आणि तेव्हा बिग बॉस याच्यावर काही बोलत नाहीत, कारण की नॉमिनेशनचं डिस्कशनच चुकीचं आहे ना. तर ही गोष्ट कुठे ना कुठेतरी मला थोडी चुकीची वाटते, कारण की पहिलाच दिवस आहे, तिकडे तुम्ही ग्रुप बनवायचा प्रयत्न करताय आणि ग्रुप बद्दल डिस्कशन करताय की आपली पॉवर जास्त करावी आपण. ही गोष्ट कुठे ना कुठेतरी हे जे आर्या जाधव आहे, नंतर योगिता चव्हाण आहे आणि जान्हवी किल्लेकर आहे ना, ह्यांच्यामधली मला कुठेतरी चुकीची वाटते. तुमचं काय मत आहे मित्रांनो या गोष्टीवर नक्की मला कमेंटमध्ये सांगा, कारण की पहिल्याच दिवशी तिकडे ग्रुप बनवायचा प्रयत्न चालू झालेला आहे. तुमचं मत नक्की कमेंट्समध्ये मांडा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.